गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण मराठी आणि हिंदी CTET ला दोघं कॉमन अभ्यासक्रम असतो. हे अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी जे टॉपिक असतात ते टॉपिक आपण बघणार आहोत. पहिला टॉपिक आहे भाषा संबंधी विचार, म्हणजे भाषेबद्दल जे विचार असतात हे मराठीमध्ये हिंदीमध्ये पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे भाषेसंबंधी जे विचार आहेत ते आपण काळजीपूर्वक समजून घेऊया. आता टॉपिक एक आहे भाषेसंबंधी विचार, आपण काळजीपूर्वक बघूया. आता जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना बॅच जॉईन करायचे, कारण बॅच जॉईन केल्यावर तुम्हाला संपूर्ण टॉपिक इथे उपलब्ध होतील. तुम्ही PS सिसो अकॅडमी प्ले स्टोर वर जा, ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला डेमो व्हिडिओ वगैरे सगळं मिळून जाईल. त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स उपलब्ध, रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच उपलब्ध. प्रवेश फी अगदी मर्यादित आहे आणि काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण ऍपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा उपलब्ध होईल. आता आपण वेळ न घेता भाषा संबंधी जे विचार आहेत हे विचार बघणार आहोत आणि याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो हे पण मी तुम्हाला समजून देतो. टॉपिक फक्त CTET ला फक्त समजून घेण्यावर जास्त भर असतो. कशावर असतो? समजून घेण्यावर. आता पहिला पॉइंट दिलेला आहे, प्रत्येक भाषेला स्वतःचे व्याकरण असते. बघा, जगाच्या पाठीवर जेवढ्या पण भाषा आहेत अशी कुठली भाषा आहे का तिला व्याकरण नाही? तर प्रत्येक भाषेला काय असतं? स्वतःचं व्याकरण असतं. जगाच्या जेवढ्या पण भाषा बोलल्या जातात प्रत्येक भाषेला स्वतःचे व्याकरण असते. प्रत्येक भाषा नियमबद्ध असते. प्रत्येक भाषा नियमबद्ध असते म्हणजे प्रत्येक भाषेला व्याकरण आहे, नियमबद्ध आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आज तुम्हाला फसवण्यासाठी दिलं असेल का काहीच भाषांना व्याकरण असतं, तर तसं नाही. जगाच्या पाठीवर कुठली भाषा, तुम्ही अहिराणी बोला, दखनी बोला, कोकणी बोला, कुठली भाषा बोला, तिला व्याकरण असतं. म्हणजे काय? भाषा ही नियमबद्ध व्यवस्था असते. त्याच्यानंतर जगातील कुठलीही भाषा थोड्याफार बदलाने आपण कोणत्याही लिपीमध्ये लिहू शकतो. जगातली कोणतीही भाषा आपण थोड्याफार बदलाने कोणत्याही लिपीमध्ये लिहू शकतो. आता उदाहरणार्थ आपण व्हॉट्सअपवर SMS करतो, मराठीमध्ये करतो का? तर अजिबात नाही. बघा आपण काय करतो, तू काय करत आहे, काय तू काय करत आहे, अशा पद्धतीने आपण लिहिलं. म्हणजे काय केलं? लिपी बदलली पण भाषा कोणती आहे? मराठी आहे. तेच म्हटलंय का जगाच्या पाठीवर जेवढ्या पण भाषा आहेत त्या भाषा आपण काय करतो? थोड्याफार बदलाने कुठल्याही लिपीमध्ये काय करू शकतो? आपण लिहू शकतो. कुठल्याही लिपीमध्ये लिहू शकतो. कळालं? हा पॉइंट तुम्हाला कळाला असेल. त्याच्यानंतर मौखिक भाषेचे स्वरूप. आता मौखिक भाषेचे स्वरूप हे आपण समजून घेऊ. मौखिक भाषा कालानुसार, बघा मौखिक भाषेचं जे स्वरूप आहे, मौखिक भाषेचं स्वरूप कालानुसार, व्यक्तीनुसार बोलताना बदल होऊ शकतात, म्हणून ही भाषा अस्थिर असते. आता स्थिर भाषा आणि अस्थिर भाषा म्हणजे काय? स्थिर भाषा म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही आणि अस्थिर भाषामध्ये ज्यामध्ये बदल होऊ शकतात. म्हणून मौखिक भाषा कशी अस्थिर आहे. आपण बोलताना बघा, एखाद्या मैत्रिणीने आपल्याला काहीतरी सांगितलं पण दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपण ते संपर्क करत असल्याने त्याच पद्धतीने सांगू किंवा त्याच शब्दांची मांडणी करू असं होईल का? तर अजिबात नाही. एखाद्या मैत्रिणीला आपल्याला काहीतरी एक गोष्ट सांगितली, आपण ती दुसऱ्याला सांगत राहिलो तर नक्कीच आपल्या शब्दांचा पण काय होईल? कालानुसार, व्यक्तीनुसार काय होईल? तिथे परिणाम होत राहील. काय होत राहील? कालानुसार, व्यक्तीनुसार काय होत राहील? तिथे परिणाम होत राहील. म्हणजे काय असते? मौखिक भाषा काय असते? अस्थिर असते. कळालं आता? अस्थिर म्हणजे काय? ज्यामध्ये बदल होत जातात त्याला आपण अस्थिर म्हणतो. त्याच्यानंतर लिखित भाषा संदर्भात आपण बघणार आहोत. लिखित भाषा काय म्हटले बघा, लिखित भाषाचे जे स्वरूप असतं ते बदल होत नाही, त्याला स्थिर स्वरूप म्हणतात. म्हणजे बघा, आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे ग्रंथ आहेत, बरोबर आहे का नाही, प्राचीन ग्रंथ आहेत, हे लिखित स्वरूप जसे तसे आहेत का? बदल होऊन गेले का? व्यक्ती बदल करेल तोपर्यंत बदल होईल का? तर अजिबात नाही. म्हणून काय असते? लिखित भाषेला स्थिर म्हटलं जातं. त्याच्यानंतर म्हटलंय एका भाषेच्या अनेक सामाजिक बोली असू शकतात. एका भाषेच्या अनेक सामाजिक बोली असू शकतात. जसं मराठीच्या असंख्य सामाजिक बोली आहेत. म्हणजे हे पण कथन काय योग्य आहे आणि हे विचारलं जाऊ शकतो. भाषा एक साधन आहे. बघा, आज ज्या पद्धतीने आज आपण आपल्याकडे घड्याळ आहे, पेन आहे, हे काय म्हणतो आपण? लिहिण्यासाठी साधन आहे. त्याच पद्धतीने भाषा पण काय आहे? व्यक्तीच्या मनातील भाव, भावना, सुख दुःख प्रकटीकरणासाठी काय आहे? एक साधन आहे. असे एक प्रकटीकरणासाठी एक साधन. अशा पद्धतीचे हे टॉपिक 1 मधील काही पॉइंट होते. तुम्हाला ऍप मध्ये पूर्ण डिटेल दिली जाईल. ऍप मध्ये पूर्ण टॉपिक तुम्हाला कव्हर केला जातो. त्यामुळे ऍप डाउनलोड करा. तिथे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल ऍपची लिंक वगैरे. ऍप डाउनलोड करू शकता.